हिंगनघाट नगरपालिका चुनाव नजदीक आते ही शहर में चुनावी माहौल गरमाने लगा है। नागरिकों की समस्याओं और उनकी अपेक्षाओं को समझने के उद्देश्य से इनबीसीएन न्यूज चैनल ने आवाज जनता की विशेष कार्यक्रम शुरू किया है। इस पहल के तहत प्रभाग स्तर पर जाकर नागरिकों की आवाज सीधे प्रशासन और जनता तक पहुंचाई जा रही है। प्रभाग क्रमांक 6 संत टुकड़ोजी वार्ड में इनबीसीएन न्यूज की टीम ने नागरिकों से आमने सामने बातचीत की। लोगों ने पानी की समस्या, खराब सड़कों और सफाई व्यवस्था जैसे बड़े मुद्दों पर अपनी राय रखी। नागरिकों ने अपनी अपेक्षाओं के साथ नगर विकास की दिशा में कई सुझाव भी दिए। इनबीसीएन न्यूज के आवाज जनता की कार्यक्रम का प्रथम प्रसारण किया जा रहा है, जिसमें संत टुकड़ोजी वार्ड की जनभावनाएं सामने आई। वही अगला द्वितीय प्रसारण जल्द ही दर्शकों के लिए प्रसारित किया जाएगा, जिसमें प्रभाग क्रमांक 6 की समस्याएं और जनता की राय दिखाई जाएगी। हिंगणघाटच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये आवाज जनतेचा हा कार्यक्रम घेऊ इनबीसीएन न्यूज कडून। आपण आलो हिंगणघाटच्या प्रभाग क्रमांक 6 बिरसा मुंडा झोपडपट्टी या परिसरात नागरिकांशी संवाद साधू। त्यांच्या काय समस्या आतापर्यंत राहून गेल्या 5 वर्षाचा कार्यकाळ नगरसेवकांनी केला, तर 4 वर्ष प्रशासकीय कार्यकाळ चालला। आता काही दिवसातच जे आहे नगरपालिकेच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू है। मुझे बताइए, 5 साल नगरसेवक रहे, अभी प्रशासकीय कार्यकाल शुरू, आपके झोपड़पट्टी परिसर में कुछ सुविधाएं हुई है, आपके क्या मांग है? कुछ भी नहीं सर, अभी तक है ना 10-12 साल हो गए, ज़्यादा हो गए, लेकिन अभी तक ये रोड भी नहीं बने, ना एक लाइट है, ना खंबे पे कुछ भी है। और सर हमको रोड चाहिए। अब नल ला के दिए इन्होंने, तो पानी नहीं आ रहा। और हमको खुद बोर मार के हमने खुद ने पैसे के बोर मार के बोर पे चला रहे हैं। और ये सब सुविधा हमको कैसा है, जो सर रोड बनाने को नहीं यहाँ तक। और ये जो है आने वाला जो चुनाव है, कुछ दिनों में जो है नगरपालिका का चुनाव लगेगा, क्या मांग है? आने वाला नगर सेवक कैसा चाहिए हमको? कैसा नगर सेवक ऐसा होना है कि जैसे हमको पट्टे होना, इसके मिलके करके देने वाला पट्टे होना का। हमको पैसे नहीं चाहिए, कुछ भी 100 रुपये 200 रुपये नहीं चाहिए हमको। कल खाली हमारे जो झोपड़पट्टी है 15-20 साल से हम रह रहे हैं यहाँ पे। यानी आपकी मांग जो है पूरी होने की अभी तक नहीं हुई? कुछ भी नहीं हुई सर, हमारी मांग अभी तक पूरी नहीं हुई। हम गए पिपरगांव, हमारा फाइल में आता, पिपरगांव फाइल में आते हैं हमारे वाले, तो हमको अभी तक कुछ भी मांग पूरी नहीं हुई सर हमारी। हमको कैसा नगर सेवक आप चुन के देंगे इस वक्त, बोलो? जैसा हमको नगर सेवक, जैसा पिछले बार सतीश धोबे थे हमारे नगर सेवक थे, उसके पहले मेसराम था। अभी हमको अच्छा जो लगेगा, जो काम करके देंगे। आने वाले जो नगर सेवक है आपको मतदान मांगने आएंगे, उससे कुछ आश्वासन लेंगे? नहीं, उससे कुछ आश्वासन लेंगे। हाँ, वो शब्द बोलेंगे कि हमको ये करना चाहिए। हाँ, ये बोलेंगे? तो नहीं, ऐसे कैसे बोलेंगे सर? हमको करके देंगे पहले, जो करके देंगे। हाँ, तो उसको हम देंगे सर। क्या कहना है तुम्हारा? बराबर है, जो पहले हमको करके देंगे उसको हम मतदान देंगे। हम तो कोई पैसे नहीं मांग रहे सर, हमको ये जो रोड ही मांग रहे सर, पैसे नहीं मांग रहे हम। 1000 रुपये दो, 500 रुपये दो मत मांगने के लिए। अब रोड ने हमारी इमला कर पावती नहीं सर, तो हम क्या करेंगे सर? आपका क्या कहना है? वही कहना है कि नल आए हैं तो रोड नहीं है, तो नाली नहीं है। नल आए हमारे यहाँ पे, नल है वहाँ पे, दिखाओ नल है लेकिन पानी नहीं है। नल है लेकिन पानी नहीं है। यहाँ पे मालूम है कुछ सुविधा नहीं है, रोड नहीं बना, कुछ भी नहीं। इतने साल से हम सबको वोट देते आ रहे हो। इस वक्त वोट किसको देंगे? जो अपने को नल देगा, पानी देगा, उसको जाएंगे। किसको देंगे? जो हमारा काम करेंगे उसको जाएंगे। जो हमारा काम करेंगे की समस्या है सर, उसको जाएंगे। जो भी रहेंगे हम उनको बोलेंगे कि सर हमारी ये समस्या है, जैसे रोड की समस्या है। आपका क्या कहना दादा? आप भी ये परिसर में रहते हैं, ये इन लोगों का कहना है कि नाली नहीं है, रोड नहीं है, तो पानी भी नहीं है और पट्टे भी नहीं दिए। क्या मांगती है अपनी? आने वाली नगर पालिका के चुनाव आएंगे, नगर सेवक फिर आपके दरवाजे आएंगे वोट मांगने के लिए, क्या बोलेंगे आप उनको? हम क्या बोल सकेंगे? ये क्या है, जो आदमी जो आ रहे हैं चुनाव के लिए, वो क्या कहना कहते हैं हम सब कुछ करके देंगे, वो कोई नहीं कर सकते। सिर्फ वो चुन के आते हैं, अपने घर में बैठ जाते हैं। ये इनका ख्याल है। जो आदमार खासदार जो रहता है, हाँ, उनकी आदत ये पड़ी हुई है। वोट मांगते और जो है फिर बाद में गायब हो जाती है, ऐसा कहना? हाँ, मेरा ये कहना ही है। लेकिन वो नगर पालिका वाले है, वो अपना वो नगर सेवक है, वो ग्राम पंचायत वाला है। आने वाला नगर सेवक जो है आपकी समस्या जो है वो जो करेगा वो पूरी करेगा। वो क्या बात करते हैं, हम जो बता रहा हूँ ना, हम लोग इतने भी सारे लोग बात कर रहे हैं। वो क्या कहना कहते हैं, उस दिन नगर पालिका से फोन आ गया, वो क्या बोल रहे थे, क्या तुम्हारे ये लाइट में, तुम्हारे बिजली में, तुम्हारे मकान से जो आने वाले छोटे छोटे लड़की रहती है,
वो क्या बोलेंगे, तुम्हारे वो झोपड़पट्टी में लाइट नहीं दिख रहे। मैंने खुद बोल दिया उनको, अभी उसका चुनाव है नगर पालिका का, है ना। चुनाव रहते हुए क्या मांग है? तो मैं बात कर रही ना आपके सामने, तो क्या बोल रहे, क्या तुम्हारे झोपड़पट्टी में लाइट नहीं करके? हाँ बोला, लाइट तो है ही नहीं। एक ही मांग है सर, सुन अभी इधर सुन। तो क्या बोल रहे, मैं 2 नगर पालिका से 2 लाइट मांग रहे, 2 नहीं, यहाँ से 4 होना चाहिए। क्या कहा नहीं बैठता 4 लाइट। आपण बिरसा मुंडा प्रभाग क्रमांक 6 बिरसा मुंडा या झोपडपट्टीत आलो होतो। या नागरिकांचं म्हणणं आहे की आमच्याकडे रोड नाही आहे, नाल्या नाही आहे, लाईट नाही आहे, पाण्याचे नळ आले पण नळाला पाणी नाही, अशी यांची व्यथा आहे। यांचं म्हणणं आहे का येणाऱ्या निवडणुकीत जो कोणी उमेदवार उभा राहील त्याला जोपर्यंत आम्हाला रोड नाली पाणी देणार नाही तोपर्यंत आम्ही मतदानाचा हक्क जो आहे जो उमेदवार आपल्याला ज्या सुविधा देतील त्याच्याच बजावू, असं त्यांचं म्हणणं आहे। आपण काही महिलांशी आता संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे। प्रभाग 6च्या बिरसा मुंडा या झोपडपट्टीत आलो आहोत। महिला ज्या आहे, महिला जे रहिवासी आहेत त्यांचे काय काय बोलणं आहे? ताई काय म्हणता तुम्ही? एवढी मोठी नाली आहे सर, ह्या नालीमध्ये एवढाले साप सुप निघते, थोडासा पाऊस आला तरी किती मोठा पूर घरात घुसते जी। लेकरं घेऊन आम्ही इकडे रोडवर निघा लागते आम्हाला, कशाची सुविधा नाही आहे। मतदानाच्या वेळेस सगळे जण येऊन हातपाय जोडते, मतदान झालं का झालं ते आपापल्या घरी जाते। एक साधा लाईट नाही या खांब्यावर, लहान लहान लेकरं घेऊन कधी तापा जरा आले तर ऑटो नाही भेटत आम्हाला, हे तर गाडण्यामध्ये ऑटो नाही आहेत, हा साधा रोड नाही आहे जी। मला सांगत आहे येणारी निवडणूक आहे, काही दिवसातच नगरपालिकेची निवडणूक, परत नगरसेवक आपल्या दारी येतील मतदान मागायला, त्यांना काय म्हणणं राहील तुमचं? आता आमचं म्हणणं हेच आहे ना की नाल्या बांधून द्या, रोड करून द्या, आम्हाला लाईट द्या बा, आमची व्यवस्था करून द्या, त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही काहीतरी करून देऊ बा, त्याच्यानंतर मतदान करणार असं तुमचं म्हणणं आहे? हो हो, आम्ही तसंच करू। आता मतदान आम्ही तर आली वेळ तर देणारही नाही त्याले। लई जण चांगले चांगले येऊन साहेब लोक येऊन सारे आमचे हातपाय जोडून गेले, द्या ताई आई बाई करत, पण एकाने आमचं कोणतंच काम नाही केलं। समीर कुणाल भाऊ ना आमदार 3 मंत्रिमंडळ होऊन गेले, एवढे खामदार राजदार आहे, काय केलं आमच्या झोपडपट्टीमध्ये? आज 20 वर्षापासून आम्ही झोपडपट्टीत राहून राहिलो, कसं कोणती व्यवस्था मध्ये हवं आम्ही? कितीतरी वेळा घर घुसले, पाण्यानं आमचे सगळं वाहून गेलेलं आहे। मग थोडसा पाणी आला तरी घरामध्ये घुसते पाणी। आणखी एक महिला ताई आहे आपल्या, ताई सांगा, येणारी निवडणूक होणार आहे, मतदानाचा हक्क अजून बजावणार आहे, तुमच्या झोपडपट्टीत काय काय मागणी आहे तुमची? आम्हाला मागणी तर काही नाही, फक्त आम्हाला आमचे रोड झाला पाहिजे, जाण्याची सुविधा झाली पाहिजे, आणि जे आमचे समोरचे जे खंबे आहे त्याच्यावर आम्हाला लाईट पाहिजे, आणि हे मागची जे नाली आहे त्याचं नाही का आम्हाला बांधून पाहिजे, कारण आमच्या घरात जेव्हा नाल्याला पूर येते ना तेव्हा आमच्या घरामध्ये पाणी घुसते, आणि अर्ध्या रातच्यानं आम्हाला जागरण करायला लागते। आम्ही रोडवर आमचे लेकरं बाळ आहे, 4-4, 5-5 वर्षाचे लेकरं घेऊन आम्ही येणारे नगरसेवक आहे, तुम्हाला मतदान मागायला येते, ह्या समस्या त्यांच्या समोर ठेवणार? हो हो, आम्ही ठेवणार ना, आम्ही बोलू ना, आम्ही बोलू त्यांच्याशी, आम्ही बोलू ना, आमच्या घरापर्यंत। असाच नगरसेवक पाहिजे का? तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणार? मागण्या म्हणजे आमच्या मागण्या बाकी तर काही नाही, फक्त आम्हाला रोड लाईट पाण्याची सुविधा एवढंच बस, बाकी काही नाही। काय म्हटलं? नळ लावून दिले सर, पण एक थेंब पाणी नाही येऊन राहिलं। नळ आले, नळ आले हे लावून दिले त्यांनी नळ, पण काहीच नाही आहे, एकही थेंब नाही येत आहे पाणी। मग हे दुसरीकडून आम्हाला पाण्याची व्यवस्था करायला लागते। मग थोडंसं पाणी आलं तर हे गार्डन पडते, लहान लहान लेकरं घेऊन रोडवर जायला लागते। या समस्या आता येणारे जे नगरसेवक मतदान मागायला येतील त्या सांगू आम्ही बोलू आम्ही, कारण आम्हाला त्रासच खूप होऊन राहिला ना। 20 वर्ष झाले काहीच सुविधा नाही झोपडपट्टीत। कोणते पाहुणे येणारे आमच्या दारापुढे येत नाही, पाहुणे गार्डन आहे म्हणून, मग पाहुणे चालले जाते तिथून, ऑटो येत नाही इथपर्यंत, कडीवर न्याय लागते, कोण बिमार पडलं तर हातात धरून त्या रोडवरही न्याय लागते जी। एकूणच आपण जे आलो होतो बिरसा मुंडा झोपडपट्टी प्रभाग 6 मध्ये, येथे नागरिकांच्या ज्या समस्या होत्या त्या मार्गी नाही लागल्या। अनेकदा जे प्रभागाचे नगरसेवक होते त्यांना ही गोष्ट सांगितली, पण येणारी या नगरपालिकेच्या निवडणुकीत जो प्रतिनिधी यांच्या समस्या मार्गी लावतील त्यालाच मतदान देऊ, असं त्यांचं म्हणणं आहे। पण आलो प्रभाग क्रमांक 6 मध्ये आवाज जनतेचा हा कार्यक्रम घेऊन NBCN न्यूज कडून नागरिकांच्या समस्या आणि येणारी नगरसेवक कसे पाहिल्या जाईल या संदर्भात आपण चर्चा करू। मला सांगा ताई, काकू तुम्ही बोलले का काही सुविधा नाही, येणारी नगरपालिकेची निवडणूक आतापर्यंत काय सुविधा पाहिजे होत्या त्या भेटल्या नाही? कोणत्याच नाही भेटल्या आम्हाला। हे पूर्ण नालीचा खर्च, हे नाल्या बनवल्या इथून इतक्या,
पण हे समोर पानं कसं करून ठेवलं, पूर्ण कचरा, पाणी जात नाही नाल्याचं, संडासचं पाणी नाही, पाईप फुटून आहे, तिथं पाईप फुटून आहे, याचा गंद पाणी येऊन राहिलं आम्हाला नळाचं, प्याचं पाणी गंद येऊन राहिलं, तिथं नाही, त्यानं सुविधा नाही केली त्याची, सुधरवलं नाही पाईप. सुधारायला पाहिजे होत्या ह्या गोष्टी. हो, सुधरवायला पाहिजे नव्हत्या ना गोष्टी. पाणी येत आहे, गंद पाणी येते. मला सांगा, हा रोडही बनलाय, रोडही जसा पाहिजे तसा रोड नाही, पूर्ण याची चालली गेली, याची हे चालली गेली. तुम्ही बोला, मला समजत नाही बोलायचं. आपण आलो प्रभाग क्रमांक 6 आवाज जनतेचा इनबीसीएन न्यूज चॅनल कडून कार्यक्रम घेऊन. आपल्यासोबत काही जे आहे नागरिक आहे प्रभाग क्रमांक 6चे. मला सांगा दादा, तुम्ही मुलगा हा रोडच्या बद्दल आता बोलले, काय बोलणं आहे या रोडच्या बद्दल? 6 महिन्यामध्ये पुरा रोड खराब झाला आहे. 6 महिन्यामध्ये रोडचा बनला काय ना का बनवला तेवढं धावला आम्हाला. त्याच्यामध्ये 6 महिन्यामध्ये खतम झाला. 6 महिन्यामध्ये रोड खतम पुरा. खड्डे खुड्डे पुरे पडले थे. नाल्या नाही होऊन राहिल्या, पुरे गंदपाणी होऊन आहे. आज इथं पाईप फुटून आहे, पुरं गंद पाणी होऊन राहिलं. तुम्हाला पाईपही जाऊतं ते फुटून किती आहे. म्हणजे तुम्हाला जे नळाला पाणी येत आहे ते गंद येत आहे, पुरं गंद पाणी येत आहे. आता येत्या काळात काही निवडणुका लागतील, काही काळातच नगरपालिकेच्या निवडणुकात येणारा जो नगरसेवक आपण कसा पाहता, ह्या आपल्या समस्या मार्गी लावणार पाहणार? हा, आपल्या समस्या पाहा लागेल. कसं मतदान राहणार, कुणाला, म्हणजे कसा नगरसेवक हवा तुम्हाला? आता उमेदवार पाहू. उमेदवार समजा शेतकरी आहो, आम्ही शेतकरी आहो. जसं मुख्यमंत्र्यांनी दिले का 6 जूनपर्यंत, तर 6 जूनपर्यंत आम्ही BJPला आमच्या घरापर्यंत येऊ देणार नाही, अशी आमची शाश्वती आहे. 6 जूनपर्यंत येऊ देणार नाही. हो, मग त्याने 6 जून ठेवले तर आम्हाला 6 जून ठेवावं लागेल ना. मग 6 जूनपर्यंत तुम्ही पदाधिकारी किंवा BJPचे माणसं आमच्या घरापर्यंत येऊ नको, आले नाही पाहिजे. आले नाही पाहिजे. मला सांगा, तुमच्या परिसरात जे स्वच्छता आहे किंवा दिवाबत्ती आहे, ह्या दादाचं म्हणणं आहे का नळाला पण पाणी डवळ येते? नाही, बरोबर आहे. नळ फुटून आहे, नळ फुटून असल्या कारण त्याची गंदगी पाणी आम्ही पिण्यात येऊन राहिला. मला नगरसेवक, येणारा नगरसेवक कसा पाहता, ह्या आपल्या समस्या मार्गी लावणार पाहणार? आता 5 वर्ष निवडणूकच नाही साहेब, आणि याच्यानंतर होईल, आणि तो आपलं काम करून का आपलं घर भरणं याचंही काही सांगू शकत नाही, कारण की आताच हे आला तर पुढं का होईल. मला सांगा, हा रोड जो आहे, रोडही तुमचा आताच बनलेला दिसते, दादाचं म्हणणं आहे का 6 महिन्यातच खराब झाला? हो, तो बरोबर आहे. तुम्हाला दिसतेच ना बा, हाय काय जे डांबर काहीतरी तुरी मारून दिली, नॉमिनल काम करून दिलं, झालं. जे पक्क काम करायचं ते झालंच नाही ते. म्हणजे ज्या रोड म्हणा किंवा दिवाबत्ती, स्वच्छता, या ज्या सुविधा त्या भेटूनच नाही राहिल्या तुम्हाला, असं म्हणाल? एका पोलवर लाईट आहे, दुसऱ्या पोलवर लाईट नाही आहे. आता आम्ही शिवले म्हणा, नगरसेवक कोणीच नाही, कोण ऐकन आमचं? शिव जागेवर राहत नाही. नगरसेवक असतात, आपण त्याला म्हणू का भाऊ इथं लाईट लाव. आता येणार आता नगरसेवक येईन ना तुमच्या इथे दारी, मतदानाला येईन, त्यावेळेस तुमची काय मागणी राहील नगरसेवकाला? आमचं समस्याचा मार्ग आहे, समस्याग्रस्त हा जो परिसर आहे, हो, त्यावेळेस काय नेमकी काय प्रतिक्रिया राहील त्याच्यासमोर? प्रतिक्रिया म्हणजे आम्हाला परिवर्तन पाहिजे, परिवर्तन. काहीतरी परिवर्तन व्हायला पाहिजे. घराणेशाही खतम करून काहीतरी नवीन माणूस एखाद्याला नवीन चान्स देऊन खरोखर गरिबाचा पोरगा हा करू शकते बा. म्हणजे जो कर्तृत्ववान राहील किंवा तो नागरिकांना समजून असा नगरसेवक इथं आला पाहिजे, अशी तुमची इच्छा आहे? अशी आमची इच्छा आहे. एकूणच आपण प्रभाग क्रमांक 6 मध्ये आलो होतो. या परिसरात नुकताच 6 महिने आधी रोड बनला, पण त्या रोडची अवस्था दुरवस्था झाली आहे. तर परिसरात जे आहे दुर्गंधी आहे, नाल्या सफाई नाही आहे किंवा नाल्याचं खोलीकरण नाही आहे. दिवाबत्तीचे मोठा जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे. नागरिकाचं म्हणणं आहे का येणारा नगरसेवक हा कर्तृत्ववान पाहिजे, आम्हाला आमच्या कामाला समजून घ्यावा, असा नगरसेवक आम्ही निवडून देणार, अशी नागरिकांची मागणी आहे. त्यामध्ये आलो आपण आवाज जनतेचा इनबीसीएन न्यूज कडून कार्यक्रम घेऊन. आपल्याबरोबर त्या काकू आहे. काकू, मला सांगा, तुमचं जे म्हणणं आहे का नाली नाही झाली, काय काय बोलणं आहे, काय झालं? नाली संपूर्ण झाली नाही आहे, इथं पाणी गंदगी आहे, गंदगी पाणी साचून आहे, तिकडं पूर्ण कचऱ्यानं बुजून आहे, नाली साफ करत नाही, कोणी साफ करायला नाली येत नाही. इतके दिवस झाले ना, 12 महिने झाली, पण एकही नाली साफ करायला कोणी मेतर आला नाही. म्हणजे तुमचं म्हणणं काय, पूर्ण नाली नाही बनली, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? त्याच्याबद्दल ही नाली नाही बांधली, तिथपर्यंत मधातच सोडून दिली. ठेकेदारांना का नाही 2-4 गोण्या विकून खाल्ल्या, पण नाली बांधून नाही दिली आमची वाली. रोडची अवस्था जी आहे काकू बेकार आहे, काय बोलणार? हे इकडं काय नाही, खूप बेकार रोड आहे. आताच बनवला, पण पूर्ण किती दिवस झाले? किती दिवस झाले? 6 महिनेच झाले. 6 महिन्यामध्ये खराब झालं पूर्ण रोड. त्यानं काय नाही, डांबरच नाही टाकलं, चुरी फेकून दिली आणि चालले गेले. मला सांगा, आता निवडणुकी तेव्हा जे
उमेदवार आहे, तुम्हाला मतदान मागायला येतील, त्यांना हा प्रश्न कसा करणार तुम्ही? काय म्हणत आपली परिस्थिती सांगून ह्या मार्गी प्रश्न लागत नाही तोपर्यंत मतदान नाही करत. नाही करायचं, मतदान नाही करायचं. हो, एकूणच आपण हिंगणघाटच्या प्रभाग क्रमांक 6 या ठिकाणी आलो होतो. नागरिकांच्या मूलभूत गरजा तिथं पूर्ण झाल्या नाही. नाल्या असो किंवा रोड असो, जे रोड झाले 6 महिन्यात जे रखडले किंवा खराब झाले असं नागरिकांचं म्हणणं आहे. नागरिकांचं म्हणणं आहे येणारी निवडणूक जो उमेदवार आमच्या समस्या समजून घेईल त्यांनाच आम्ही जे आहे मतदान करू. INBCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।